वित्त विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग, ग्राम विकास विभाग, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, आदिवासी विकास विभाग, जिल्हा महिला व बालकल्याण बाल विकास विभाग या विभागांच्या पुरवणी मागण्या चर्चेत घेण्यात येतील। या विभागांच्या मागण्यांचा तपशील व स्वीकृत कपात सूचनांची यादी सदस्यांना टपाल खानाद्वारे वितरित करण्यात आली आहे। कपात सूचना न मांडता मान्य करण्यात आलेल्या कपात सूचनांची उत्तरे माननीय मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने 30 दिवसाच्या कालावधीत सदस्यांना पाठवण्याची प्रथा माहे-जुलै 2010 पासून मान्य झाली असल्यामुळे आता कोणतीही कपात सूचना मांडणार नाही असे मी गृहीत धरतो। या चर्चेसाठी एकूण 3 तास वेळ देण्यात येईल। या 3 तासांपैकी सत्तारूढ पक्षास संबंधित मंत्र्यांच्या उत्तरासह निम्मा वेळ आणि विरोधी पक्षास निम्मा वेळ देण्यात येईल। सदस्य वेळेचे बंधन पाळून मला सहकार्य करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। प्रत्येक सदस्याने भाषण सुरू करण्याच्या वेळी विभाग, त्याचबरोबर बाब क्रमांक व पूरक विवरणपत्रातील पृष्ठ क्रमांक याचा उल्लेख करावा। पुरवणी मागण्यांवरील चर्चा संबंधित बाबींपुरतीच मर्यादित असल्यामुळे सदस्यांना मूळ अनुदान अथवा मूळ मागणी यावर चर्चा करता येणार नाही। आता माननीय विरोधी पक्षनेते चर्चेला सुरुवात करतील। शेलार साहेब। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यांच्या वरच्या चर्चेमध्ये अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने 21,076 कोटीच्या या पुरवणी मागण्या आहेत आणि अध्यक्ष महोदय याच्यावर सन्माननीय सदस्य सभागृहातले स्वाभाविकता येणाऱ्या काळामध्ये राज्यातला निधी कुठल्या भागाकडे कुठल्या विभागाकडे या पद्धतीने योग्य रीतीने खर्च होईल किंवा वळता होईल या पद्धतीची चिंता करण्याची अपेक्षा आहे। अध्यक्ष महोदय, सर्व पुरवणी मागण्या बघितल्यावर सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात येते। आता मी माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी काढलेला मुद्दा पुन्हा एकदा काढणार नाही, कारण त्यांनी विदर्भ आणि मराठवाड्याच्या समप्रमाणात किंवा राज्यपालांनी दिलेल्या कवचाच्या आधारावर आम्हाला आमचा योग्य निधी मिळतोय की नाही याची चिंता केली। पण अध्यक्ष महोदय, तशीच मुंबई आणि आजूबाजूच्या भागाची MMR रिजनची चिंता करायला लागण्याची स्थिती या संपूर्ण पुरवणी मागण्यामध्ये आहे। अध्यक्ष महोदय, मी काही बाबी वाचतो। बाब क्रमांक 4, पुणे जिल्ह्यातील बस स्थानक आगार याची व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी पुनर्बांधणी करण्यासाठी 30 कोटी त्याचं प्रावधान केलेलं आहे। बाब क्रमांक 29, बारामती शहर पोलीस कारागृह इमारतीचे बांधकाम 2,76,00,000ची पुरवणी मागणी आहे। बाब क्रमांक 40, बारामती नगर परिषद विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी 30,11,00,000चे प्रोव्हिजन आहे। बाब क्रमांक 59, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 1,30,00,000ची प्रोव्हिजन आहे। बाब क्रमांक 62, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय 50 कोटीची प्रोव्हिजन आहे। अध्यक्ष महोदय, 21,000 कोटी पैकी बारामतीला किती आहेत? आमचा विरोध नाही, बारामतीच्या विकासाचा सुद्धा मुद्दा या राज्याचा आहे, पण बारामतीचा जसा आपण विचार केला, उपमुख्यमंत्री साहेब इथे नाहीत, माझी विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय मुंबईचे आहेत, आम्ही सगळे मुंबईचे आहेत, मुंबईचा असा विचार या सगळ्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसत नाही आणि खंत या गोष्टीचे अध्यक्ष महोदय आहे। अध्यक्ष महोदय, काही गोष्टी आश्चर्यकारक आहेत सुधीर भाऊ, आणि खऱ्या अर्थाने त्याचं स्वागत पण केलं पाहिजे। त्या आश्चर्यकारक यासाठी आहे की या सदनाच्या बाहेर मी आमचे सन्माननीय सदस्य काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत नाना पाटोलेजी यांच्यासाठी विनंती करणार आहे की आपण सदनाच्या बाहेर प्रत्येक निवडणुकीनंतर इलेक्ट्रॉनिक मशीनवर शंका उपस्थित करता।
खऱ्या अर्थाने त्यांच्या मनात ते आहे की नाही मला माहित नाही, पण या शंकेतून एक वातावरण निर्माण केलं जातं की निवडणूक यंत्रणेमधल्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या गडबडी असाव्यात, अशा पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जातं. या ठिकाणी पुरवणी मागण्या चालल्या आहेत. गृह विभागाचे मंत्री नाहीत, महसूल विभागाचे मंत्री नाहीत, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाचे मंत्री नाहीत, नगर विकास विभागाचे मंत्री नाहीत. वित्तमंत्री सांगून गेले त्यांचं वर भाषण आहे त्यामुळे ते ठीक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री नाहीत, जलसंपदा विभागाचे मंत्री नाहीत, उद्योग ऊर्जा कामगार विभागाचे मंत्री नाहीत. कामगार आहेत, उद्योग ऊर्जा नाही. ग्रामविकास आहेत, अन्न व नागरी पुरवठा मंत्री नाही. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नाहीत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री नाहीत. आदिवासी विकास विभागाचे आहेत, महिला व बाल विकासाचे. म्हणजे अध्यक्ष महोदय 14 पैकी अध्यक्ष महोदय 11 विभागाचे मंत्री या ठिकाणी नाही आहेत. हे अध्यक्ष महोदय मागण्या वरच्या सभागृहात नसतात. या सभागृहाला दिलेला हा विशेष अधिकार आहे. याच सभागृहात पुरवणी मागण्या येतात, त्याची चर्चा याच सभागृहात होते. आणि अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठल्याही विधानसभेचं सगळ्यात महत्वाचं कामकाज हे वित्तीय कामकाज आहे, हे बजेट आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय केवळ आम्ही या ठिकाणी बोलत राहायचं आणि मंत्र्यांनी अध्यक्ष महोदय उपस्थितच राहायचं नाही. ठीक आहे, असं समजू शकतो की एखादे मंत्री आजारी आहेत, मान्य आहे. त्यांचे राज्यमंत्री कुठे आहेत? इथे अनेक खाती अशी आहेत मंत्री नाही राज्यमंत्री नाहीत. एवढे मंत्री आहेत अध्यक्ष महोदय, आपण एकही खातं, आता ते एक राजीनामा अजून स्वीकारला नाहीये, पण तो सोडून एकही खातं रिकामं ठेवलं नाही तुम्ही. इतके मंत्री राज्यमंत्री आहेत. मग अध्यक्ष महोदय कशा करता आम्ही चर्चा या ठिकाणी करायची? माझी विनंती आहे 10 मिनिटं सभागृह स्थगित करा. संसदीय कार्यमंत्र्यांना सांगा सगळे मंत्री आणि राज्यमंत्री जे काही उपलब्ध असतील त्यांना या ठिकाणी बोलवा. अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला येतात येऊ काय नाही अध्यक्ष 10 मिनिटं तहकूब करा. अध्यक्ष महोदय यापूर्वी हा प्रघात आहे. ज्यावेळेस अशी परिस्थिती येते 10 मिनिटं आपण सभागृह स्थगित करतो. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय 10 मिनिटाकरता आपण स्थगित करा. माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय. नाही आपण 1 मिनिट. माझी अध्यक्ष महोदय, माझी सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांना एवढीच विनंती आहे की मंत्री नाही ते खरं आहे, परंतु वेळेची सगळ्यात मर्यादा लक्षात घेता पुढे आपला प्रस्ताव पण आहे. तर 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 एक 10 मिनिटांमध्ये सगळे लोकांना बोलून घेतो, तोवर आपण चर्चा सुरू ठेवावी. असं आहे, आम्ही काही वारंवार ऑब्जेक्शन घेत नाही, पण किमान जेव्हा मागण्या सुरू होतात मंत्र्यांचं एक काम आहे की त्यांनी येऊन बसलं पाहिजे. नंतर थोडा वेळ बसल्यानंतर कदाचित राज्यमंत्र्यांना बसून जाऊ शकतात, आम्हालाही समजतं. पण अध्यक्ष महोदय यायचंच नाही, म्हणजे गांभीर्यच नाही अध्यक्ष महोदय. म्हणून आमची विनंती आहे 10 मिनिटांनी काही होत नाही, आपण 10 मिनिटं स्थगित केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आणि मंत्र्यांना बोलवलं पाहिजे. आता 5 कॅबिनेट मंत्री आहेत. 5 कॅबिनेट मंत्री आता इथे उपस्थित आहेत. बाकीच्यांना एक 5 मिनिटात मी सगळ्यांना बोलवतो. सुरू ठेवा भाऊ, सुरू करा. नोंदी घेतील. बोला आशिष भाऊ बोला. अध्यक्ष महाराज अतिशय गंभीर मुद्द्याकडे सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी अध्यक्ष महाराज आपलं लक्ष वेधलं आहे. जेव्हा जेव्हा अशा घटना घडतात आणि विरोधी पक्षातर्फे हा मुद्दा उपस्थित होतो तेव्हा सभागृह अनेकदा स्थगित केलं. हा तेव्हा संसदीय कामकाज मंत्री असेल तर ते म्हणतात की संसदीय कामकाज मंत्री मी 2 मिनिटात बोलवतो. इथं संसदीय कामकाज मंत्री उपस्थित नाहीये. म्हणजे साधारणतः आणि माननीय सन्माननीय वळसे पाटील साहेबांना तर माझी विनंती आहे तुम्ही नका करू वकिली, खरंच नका करू. कारण तुम्ही स्वतः आणि अमित भाऊ स्वर्गीय विलासराव देशमुख असते तरी त्यांनी स्थगित करायला सांगितलं असतं.
बाबांच्या विचाराच्या विरोधात जाऊ नका. हा, तर अध्यक्ष महाराज 10 मिनिटं येतात. आले आले मंत्री बोला महोदय ना. आले. अजून बाकीचे येतात 5 मिनिटात अकरा, घरी येतील. अकरा. बोला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जी भूमिका मांडलेली आहे, जो मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो योग्य आहे. इथं या सभागृहामध्ये 5 मंत्री कॅबिनेट या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सुभाष देसाईजी आलेले आहेत. त्याचबरोबर मी आपल्या विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांना अशी विनंती करणार आहे की आपल्याला याची कल्पना आहे की काही मंत्री यांना कोविड-19 याची लागण झालेली आहे. काही मंत्र्यांना नाही 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 काही आज नाही नाही, आज काही मंत्र्यांना लागण झालेली आहे याची आपल्याला कल्पना आहे. म्हणून याचा विचार करून आणि उपमुख्यमंत्री सुद्धा वरच्या सभागृहामध्ये आहेत, संसदीय कार्यमंत्री सुद्धा वरच्या सभागृहामध्ये आहेत, गृहमंत्री वरच्या सभागृहामध्ये आहेत. म्हणून आपल्याला अशी विनंती आहे की या चर्चा आता आपण सुरू करूयात. आम्ही त्याची नोंद घेतोय मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी सभागृह परिसरामध्ये जे मंत्री उपस्थित आहेत भाऊ सुरू करा. त्या सगळ्यांना आम्ही तातडीनं सभागृहामध्ये बोलावून घेण्याची व्यवस्था करतो. भाऊ सुरू करा आता. सुरू करा. अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने विषयच आहे की सरकार या विषयात गंभीर विचार करत आहे की पुरवणी मागण्या केवळ टाकल्या आणि विषय संपला. अशा पद्धतीचा वर्तणुकीचा भाग तर सत्ताधारी पक्षाकडनं होऊ नये याच्या मागची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, मी सांगत होतो की आपण या सगळ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र याच्यावर वारंवार प्रश्न उपस्थित करणे आमचे सन्माननीय काँग्रेसचे अध्यक्ष आणि सदस्य नाना पाटोले याच्यामध्ये सगळ्यात अग्रणी होते. आणि अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं, बाब क्रमांक 2 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बॅटरी दुरुस्ती 2.5 कोटीची तरतूद या ठिकाणी अध्यक्ष महोदय केली आहे. याचा अर्थ अध्यक्ष महोदय स्पष्ट आहे की आता जर सरकारी पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने अशा पद्धतीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या मजबूतीकरणासाठी सुद्धा आवश्यक आहे त्या निधीचं प्रावधान पुरवणी मागण्यात केलं तर यापुढे तरी आमचे सन्माननीय सदस्य नाना पाटोले यांनी इलेक्ट्रॉनिक मशीनवरच्या शंका उपस्थित करण्याच्या भूमिका सदनाबाहेर मांडणं हे या सरकारने मांडलेल्या भूमिकेच्या विरोधात आहे. आणि त्यामुळे अशा पद्धतीचा प्रयत्न त्यांनी करू नये अशा पद्धतीची मी विनंती करतोय. अध्यक्ष महोदय, या सर्व पुरवणी मागण्यातल्या काही महत्वाच्या विषयावर जनतेच्या मागण्या आणि काही समस्या मांडण्यापुरता मी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभा आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 27 सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर मुंबई शीघ्र संचार द्रुतगती मार्ग प्रकल्प या विषयावर MSRDC ची भाग भांडवल. अध्यक्ष महोदय, ही बाब क्रमांक 27 आहे. अध्यक्ष महोदय, माझ्याकडे या ठिकाणी 29 जानेवारी 2021 ला श्रीमती सावित्रीबाई बळीराम कदम, वय वर्ष 85, राहणारा मुक्काम पोस्ट दळखंड, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, सन्माननीय मंत्री महोदय इथे उपस्थित आहे. या 85 वर्ष वृद्ध महिलेचा अर्ज माझ्या हातात या ठिकाणी आहे. अध्यक्ष महोदय, या शेतकरी भगिनीची व्यथा काय? शहापूर तालुक्यातील दळखण या गावातील स्थानिक शेतकरी असून मी 85 वर्षाची वयोवृद्ध महिला आहे. सदर गावातील गट क्रमांक 224 व गट क्रमांक 224 62 हे प्लॉट माझ्या मालकी हक्काचे असून महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र हायवे ऍक्ट 1955 चे कलम 15, 17 व 18 नुसार जुलै ते नोव्हेंबर 2018 मध्ये अधिसूचनेद्वारे सदर जमीन महामार्गासाठी संपादित केल्याचे जाहीर करण्यात आले. भूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी ठाणे यांनी महामार्ग अधिनियमातील कलम 19 अंतर्गत माझे नावे मोबदला रक्कम निश्चित करून भूसंपादनाचा निवाडा घोषित केला. पण अध्यक्ष महोदय, निवाडा घोषित केल्यानंतर सुद्धा 2 वर्ष या 85 वर्ष वृद्ध शेतकरी भगिनीला
त्या ठिकाणी तिचा मोबदला मिळाला नाही. आणि त्यापुढे अध्यक्ष महोदय ती काय म्हणते, समृद्धी महामार्गामध्ये माझ्यासारख्या अन्य इस्मांच्या जमिनी संपादित झाला अशा संबंधित व्यक्ती धनाढ्य, प्रतिष्ठित व चांगल्या घरच्या असल्यामुळे गट नंबर 224 मधील समृद्धी करता त्यांच्या बाधित असलेल्या हिस्स्याच्या मोबदल्यासाठी त्यांनी भूसंपादन अधिकारी यांच्याशी गुप्त बैठकी करून देवाणघेवाणंती सर्व व्यक्तींना भूसंपादनाचा मोबदला दिला आहे. माननीय मंत्री महोदय, आपण सुद्धा या गोष्टीचं समर्थन करणार नाही. किंबहुना माझी अपेक्षा अशी आहे, या उत्तरात आपण धाडकन उत्तर द्याल की गुप्त बैठक कोणी केली, देवाणघेवाणीचा अर्थ काय, आणि तुम्ही सुद्धा कडक त्याच्यावर कारवाई कराल. ती कारवाई करणं अपेक्षित आहे. आणि बरोबरीने या कदम नावाच्या आमच्या भगिनीला त्या ठिकाणी 2 वर्ष जो मोबदला मिळाला नाही, त्या भूसंपादनाचा मोबदला तातडीने देण्याचं उत्तर आपल्याकडनं माझं अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, MSRDCच्या वतीने बांद्रा वर्सोवा सीलिंगच्या कामाला अध्यक्ष महोदय सुरुवात झाली आहे. आणि अध्यक्ष महोदय, या वांद्रे वर्सोवा सीलिंगच्या कामामध्ये त्या ठिकाणी कोळी बांधवांच्या खूप मोठ्या प्रश्नांची उत्तरं अजून त्या ठिकाणी मिळालेली नाही. हे खरं आहे की MSRDCने त्या ठिकाणी एक NGO त्या NGOला हे काम दिलंय आणि कोळी नागरिकांशी बोलण्याची त्यांना त्या ठिकाणची जबाबदारी टाकली आहे. पण अध्यक्ष महोदय, बांद्रा कडेश्वरीच्या इथे ज्या 22 बोटी आजही खाडीमध्ये समुद्रात जातात, त्यांचा रस्ता संपूर्णपणे या सीलिंगच्या कामाच्या मुळे बाधित होईल अशा पद्धतीची स्थिती आहे. ही स्थिती वर्सोव्याला आहे, ही स्थिती जुहूला आहे. आणि अध्यक्ष महोदय, त्यामुळे माझी विनंती आहे की या कोळी बांधवांच्या पोटा पाण्याच्या व्यवसायावर कुठलीही गदा त्या ठिकाणी येणार नाही आणि त्यासाठीचं प्रावधान हे आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे. त्याच पद्धतीने वांद्रे बँडस्टँड इथे एक कनेक्टर भविष्य काळात येणाऱ्या सिरॉक जवळच्या मोठ्या ताज हॉटेलच्या येणाऱ्या प्रस्तावित ट्रॅफिक कंजेशनला दूर करण्यासाठी गरज आहे, ती सुद्धा आपण कराल. आणि एक मुवमेंट कार्टर रोडचा प्रोमेनाड संपूर्णपणे MSRDCच्या कामामुळे ध्वस्त होईल असा कदाचित खोटा प्रचार चालू आहे. आणि म्हणून या कार्टर रोडच्या प्रोमेनाडच्या सुशोभीकरणाचं प्राधान्य, त्याची सोय आणि कुठल्याही पद्धतीने त्याचा विध्वंस होणार नाही या पद्धतीचं आश्वासन हे आपल्याकडनं मला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय अपेक्षित आहे. अध्यक्ष महोदय, नगर विकास विभाग बाब क्रमांक 22 MMRDAच्या संदर्भातली ही बाब आहे. आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी MMRDAच्या कलानगरच्या ब्रिजचं उद्घाटन ज्या वेळेला केलं, त्यावेळेला त्यांनी एक घोषणा केली. खरं तर ही घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांना MMRDAच्या कलानगरच्या ब्रिजच्या उद्घाटनाच्या वेळेला का करायला लागली, माझ्या मनात परबसाहेब शंका आहे. पण त्यांनी घोषणा केली, चांगली आहे. त्यांनी घोषणा केली, आजपासून मुंबईच्या सुनियोजित विकासाला आपण सुरुवात करू. माझी अपेक्षा अशी होती, 25 वर्ष मुंबई महानगरपालिका आपल्याकडे आहे. 25 वर्षामध्ये सुनियोजित विकासाची कल्पना आपल्या मनात असेल. पण आता शंका निर्माण झाली की गेल्या 25 वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेची सर्व सूत्र आपल्या हातात असून सुद्धा सुनियोजित विकासाचं चित्र हे आपल्या मनामध्ये 25 वर्षात कधी नव्हतं का. आणि मग मुख्यमंत्री झाल्यानंतर मुंबईच्या सुनियोजित विकासाचं चित्र आपण त्या ठिकाणी मांडताय. आणि कालच एका कार्यक्रमाला कदाचित सन्माननीय पर्यावरण मंत्री गेले आणि आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी आहे की शहरासाठी प्राधान्यतः एकत्रित एक प्राधिकरण करण्याची आवश्यकता आहे. असू शकते, आमचा त्याला विरोध नाही. शहरामध्ये 16 प्राधिकरणं काम करतायत, त्या सगळ्यांचा आपले नियमावली वेगळे आहेत. पण त्या प्राधिकरणाच्या कायदेशीर अधिष्ठानाला धक्का न लागता मुंबई महानगरपालिका आहे, तर मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारावर कुठलीही गदा न येता अशा पद्धतीचं एकत्रित एक प्राधिकरण आपल्या मनात असेल. पण अध्यक्ष महोदय, मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एक्झॅक्टली याच्या उलटी कृती
नगर विकास विभागातल्या काही अधिकाऱ्यांकडनं होते का मंत्री महोदय? हा माझ्या मनात प्रश्न आहे. याचं कारण आपण त्या नगरपालिका, महानगरपालिका, प्राधिकरण यांच्या अधिकाराला कुठेतरी ठेच पोचवायचा प्रयत्न करतो आहोत का? अशा पद्धतीचे निर्णय हे नगरविकास विभागात होत आहेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझ्या हातामध्ये 17 सप्टेंबर 2020 निर्मल कुमार चौधरी अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने दिलेला आदेश अध्यक्ष महोदय माझ्या हातात आहे. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये जे सदस्य मुंबई महानगरपालिकेच्या कामाशी अवगत असतील ते या माझ्या मताशी सहमत होतील, किंवा जे सदस्य कायद्याने मुंबई महानगरपालिका कसं काम करते याची माहिती ठेवत असतील तेही सदस्य माझ्या या मताशी सहमत होतील की साधारणतः कुठल्याही इमारतीच्या परवानग्यांचा विषय, मग तो सीसी असेल किंवा ओसी असेल, आरंभ परवानगी असेल किंवा पूर्ण भोगवाटा प्रमाणपत्र असेल, तर या दोन्ही गोष्टी आमच्या अभियांत्रिकी विभागात बिल्डिंग प्रपोजलमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याच्या परवानगी मिळतात. अध्यक्ष महोदय, पहिल्यांदा असं कळलं की सीसीच्या म्हणजे आरंभ परवानगीच्या आणि ओसीच्या म्हणजे पूर्ण भोगवाटा प्रमाणपत्राच्या सुद्धा परवानग्या आता नगर विकास विभागात मिळायला लागल्यात. अध्यक्ष महोदय, ही ऑर्डर माझ्या हातामध्ये. अध्यक्ष महोदय, क्रिस्ट अजय डेव्हलपर कोण आहे मला माहित नाही, क्रिस्ट अजय डेव्हलपर, त्यांनी नगर भू क्रमांक 1344 वांद्रे पश्चिम या जागेवरील सी विंग इमारतीचे 10 ते 13व्या मजल्याचे सीसीचे प्रकरण बीएमसीने स्पेसिफिक कारण देऊन नाकारली. बीएमसीची कारण काय होती अध्यक्ष महोदय? नाकारताना एक्सेस हाईट ऑफ 10 फ्लोअर हॅव्हिंग एरिया 415 स्क्वेअर मीटर. या विकासकाने 415 स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 5000 फुटाचं बांधकाम हे परवानगी विना 10व्या मळ्याचं केलं. आणि म्हणून त्या अतिरिक्त बांधकामामुळे यांना आरंभ प्रमाणपत्र म्हणजे सीसी देता येणार नाही. महानगरपालिकेने ठरवलं. माननीय नगर विकास विभागाच्या मंत्रालयात सुनवाई झाली. बांधकाम अतिरिक्त असलं तरी तो आमच्या अधिकारात 47 खाली घेऊन त्या सीसीची परवानगी अध्यक्ष महोदय नगर विकास मंत्रालयाने दिली. अध्यक्ष महोदय, दुसरं प्रकरण तर अजून भयंकर आहे. अध्यक्ष महोदय, नगर भू क्रमांक 1344 मधील एका इमारतीच्या विंगचा ऑक्युपेशन सर्टिफिकेट वांद्रे सी पाली हिल रोड वांद्रे पश्चिम येथली ओसी 4 सप्टेंबर 2020 ला त्या आधी आम्ही ऑक्युपेशन सर्टिफिकेट देऊ शकत नाही. अभ्यासाअंती महानगरपालिकेने असं सांगितलं. का सांगितलं अध्यक्ष महोदय? तर महानगरपालिका असं म्हणाली की तुम्ही जे बांधकाम केलेलं आहे ते 1.96 मीटर तुम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ज्यांच्याकडे इमारतीची उंची मोजण्याचं काम आहे, कुठल्याही पद्धतीने विमानाच्या फनेलमध्ये कुठलीही इमारत येणार नाही याची काळजी घेणं, धोका होणार नाही, ऍक्सिडेंट होणार नाही म्हणून उंची जी इमारतीची आहे ती मर्यादित ठेवणं याची मोजमाप करण्याचं काम ज्या MILच्या एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या NOCत असतं, त्या NOCच्या वर आपण 10 फुटापेक्षा जास्त बांधकाम केलं. सांगताय कोण? मुंबई महापालिका. मोजली आहे कोणी? एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने. आम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं ऐकायचं नाही. महानगरपालिकेने ओसी थांबवली, आम्हाला चालणार नाही. माननीय नगर विकास विभागाच्या मंत्रालयात 47 खाली हिअरिंग होऊन ओसी दिली. अध्यक्ष महाराज, अनधिकृत बांधकाम असलेल्या मजल्याला ओसी, अनधिकृत बांधकाम केलेल्या बिल्डिंगला त्या ठिकाणी सीसी. अध्यक्ष महोदय, या ओसी आणि सीसीचा धंदा आता मंत्रालयात होणार. अध्यक्ष महाराज, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारावरची गदा नाहीये, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारांवरचा अविश्वास नाहीये. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी सन्माननीय देवेंद्र फडणवीस आहेत, नगर विकास मंत्री होते. एक अर्ज असा, एक सीसी आणि ओसीचा
अपीलमध्ये त्या ठिकाणी हिअरिंग सुद्धा आम्ही घेतली नाही. अध्यक्ष महाराज चाललंय काय? इमारतीच्या बांधकामाच्या परवानग्याच्या अनधिकृत आणि अतिरिक्त या दोन्हीला परवानगी सीसी आणि ओसी ही नगर विकास विभागाकडून मिळणार असेल अध्यक्ष महोदय. आणि अशा पद्धतीचा सुनियोजित विकास माननीय मुख्यमंत्र्यांच्या मनातला असेल तर हा स्पेसिफिक विकासक कोण आहे? हा स्पेसिफिक विकासक कोण आहे की ज्याच्यासाठी नगर विकास विभागामध्ये या पद्धतीने स्पेशल हिअरिंग घेऊन कृष्णा अजय डेव्हलपर्स आणि यांना परवानग्या अशा पद्धतीच्या मिळतात अध्यक्ष महोदय. त्यांना मिळाली तर माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये आज या ठिकाणी सन्माननीय श्रद्धा अमित साटमजी, पराग अळवणीजी, दिलीप मामा लांडेजी असतील, आज फनेल झोन मध्ये आमच्या विभागातल्या येणाऱ्या जुन्या इमारतींच्या मजल्यांना नोटीस दिल्या आहेत. काहींचे पंप रूम काढलेत, काहींचे लिफ्ट रूम तोडलेत. सांताक्रूज पश्चिमच्या विभागात तर आमच्या मुस्लिम बांधवांच्या मस्जिदचा मनोरा तोडला. कोणी त्या ठिकाणी नगर विकास विभागात हिअरिंग घेतली नाही. कोणी या मध्यम वर्गांसाठी त्या ठिकाणी OCCCचा प्रयत्न केला नाही. केवळ हा कृष्णा अजय डेव्हलपर कोण आहे की ज्यासाठी स्पेशल हिअरिंग घेतली जाते. आणि मुंबई शहरातल्या एअरपोर्ट ऑथॉरिटीच्या निर्णयामुळे फनेल झोन मधल्या बाधित नागरिकांसाठी वेगळा DCR करा. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी DCR केला. त्याच्या अंतिम मंजुरीसाठी माननीय मंत्री महोदय आपली इच्छा आहे, पण अजून निर्णय झाला नाही. तो DCR फनेल झोन मधला होत नाही. अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये कोळीवाड्यामध्ये आणि गावठाणात राहणाऱ्या कुठल्या बांधवाने जर त्याच्या अडचणीसाठी एक मजला बांधला, महानगरपालिकेची लोक हातोडा घेऊन येतात, तोडायला लागतात. पण पाली हिल मधल्या बिल्डिंग मध्ये अतिरिक्त बांधकाम केलं म्हणून एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सांगते, त्याला OC देण्याचं काम नगर विकास विभागात होत आहे. मुंबई शहरात झोपडपट्टीत राहणारा माणूस 14 फुटाची हाईट त्याला परवानगी आहे, 14 फुटाची 14.5 फूट झाली. मुंबई महानगरपालिकेचा हातोडा 60% राहणाऱ्या मुंबईच्या शहरातल्या झोपडपट्टी वासियांवर पडतो. पण अध्यक्ष महोदय, पाली हिल मधल्या बिल्डिंग मध्ये एअरपोर्ट ऑथॉरिटीने फनेल झोन मध्ये बांधलेल्या इमारतीच्या अनधिकृत मजल्याला परमिशन आणि OC मिळते. अध्यक्ष महोदय, उत्तरामधला माझी अपेक्षा आहे ह्या पद्धतीचा सुनियोजित विकास ही आपली अपेक्षा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय आहे का, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 22 या सुनियोजित विकासामध्ये अध्यक्ष महोदय मुंबई शहरातल्या नागरिकांच्या समस्या मांडायच्या किती? अध्यक्ष महोदय, वर्तमानपत्रामध्ये एक बातमी 25 फेब्रुवारी 2020 ला आली. या बाजूचे आणि त्या बाजूचे दोन्ही सदस्य या भूमिकेशी सहमत होतील की बातमी आणि निर्णय महानगरपालिकेचा उत्तम होता. निर्णय काय होता? मुंबई शहरातल्या महानगरपालिकेच्या मालकीच्या छोट्या भूखंडावर म्हणजे 500 स्क्वेअर मीटरच्या खालच्या त्या भूखंडाचा पुनर्विकास होण्यामध्ये विकासकाला FSI पुरेसा जर सेलचा मिळाला नाही तर मूळ इमारत पुनर्विकसित होत नाही, त्यांच्या अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून ऍडिशनल इन्सेंटिव्ह FSI देण्याचा निर्णय त्या ठिकाणी महानगरपालिकेने घेतला. आमचं समर्थन आहे, योग्य विचार आहे. जे 500 स्क्वेअर मीटरच्या खालच्या आहेत, 50 वर्ष जुन्या इमारती आहेत, मोडकळीस आल्या आहेत, त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी इन्सेंटिव्ह FSI द्यायची अडचण नाही. अध्यक्ष महोदय, निर्णय योग्य घेतला. विकासकाला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आवश्यक सूट देण्याचा निर्णय घेतला. काय घेतला सूट? की जो काही प्रोत्साहनात्मक FSI आपल्याला मिळेल त्याचा प्रीमियम पूर्वी 2 हप्त्यामध्ये भरायला लागायचा. आता सरकारने आणि महानगरपालिकेने ठरवलं 2 हप्त्यामध्ये करायची गरज नाही. अडचण आहे विकासकाला, त्याने ते 2च्या ऐवजी 5 हप्त्यामध्ये वेगवेगळा भरावा, हरकत नाही. पुढे असं म्हटलं की त्याने जर हा प्रीमियम भरायला उशीर केला तर त्याच्यावर इंटरेस्ट 18% लागायचा. जी काही किंमत असेल त्याच्यावर 18% इंटरेस्ट द्यायला लागायचा. तो इंटरेस्ट 8.5% आणला. चला, त्याची हरकत नाही. अध्यक्ष महोदय, पूर्वी डेडलाईन या इमारतीचा पुनर्विकास करण्याची 3 वर्षाची होती, ती आता वाढवून 5 वर्षाची केली. चला, त्यालाही अडचण नाही. आम्हाला वाटलं मध्यम वर्गीयांसाठी सुनियोजित विकास करण्यासाठी या सगळ्या सूट दिल्या. आणि मग अध्यक्ष महोदय पुढे काय लिहिलं माहिती आहे? ह्या सगळ्या सूट हव्या असतील तर मुंबईच्या प्रत्येक विकासकाला
सुधार समितीसमोर प्रस्ताव घेऊन यायला लागेल. म्हणजे एक टोल कलेक्शनची व्यवस्था, की आता तुम्ही नियम केलात ना, तो आता अभियांत्रिकी विभागावर सोडून द्या, अभियांत्रिकी विभाग निर्णय घेईल. पण नाही, हा निर्णय करताना जर तुम्ही माझ्याकडे आला नाहीत तर आता इंडिव्हिज्युअल केससाठी तरी माझ्याकडे यावं लागेल. अशा पद्धतीने प्रत्येक इंडिव्हिज्युअल केससाठी सुधार समितीत येण्याचा निर्णय महानगरपालिकेने करणं, याचा अर्थ मुंबईतील किमान 25,000 इमारतींच्या मालकांना किंवा नागरिकांना महानगरपालिकेत खेटे मारण्यासारखा आहे. आणि त्याच्यातनं सुनियोजित विकास कसा होऊ शकतो अध्यक्ष महोदय, हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी बाब क्रमांक 17 बंदरे व मत्स्य विभाग. अध्यक्ष महोदय, लहान मासेमारी बंदराचे बांधकाम. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय इथे आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपल्याकडे मी पत्र सुद्धा लिहिलं आहे. चिंबईच्या गावठाणामध्ये तिकडच्या ईस्ट इंडियन, तिकडच्या कोळी, तिकडच्या सगळ्या नागरिकांना त्या ठिकाणच्या जेटीची गरज नाही. तरी आपल्या विभागातर्फे या पद्धतीच्या जेटीचा आग्रह केवळ कंत्राटदाराला मदत करण्यासाठी होतोय का? आपण बैठक बोलवा, आपण या कोळी मूळ मुंबईकरांच्या नागरिकाच्या समस्या समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. अशा पद्धतीची त्या ठिकाणची माझी अपेक्षा आहे. मी ज्या ठिकाणी केवळ काही मुद्दे जे जनतेला अपेक्षित आवश्यक होते ते या ठिकाणी मांडले आहेत, उत्तरामध्ये त्याचे उत्तर येतील अशी अपेक्षा आहे. आपण याला बोलायची संधी दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीयुत अजय चौधरी. प्रकाश फातर्पेकर ते पण नाही. संजय गायकवाड, दिलीप लांडे, अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावरती बोलत असताना माझ्या विभागातील गृह विभागात संदर्भात अनेक वेळा या सभागृहामध्ये मागणी करून सुद्धा दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी गृहमंत्री आमचे बसलेले आहेत. राजे साहेबांना आमची विनंती आहे की चांदिवली विभागातील पोलीस वसाहत, जे पोलीस आमच्या आणि आमच्या कुटुंबियाचं संरक्षण करते, त्याच पोलिसांच्या कुटुंबियांचा जीव धोक्यात आहे. अनेक वेळा त्या वसाहतीबद्दल या सभागृहामध्ये पोलिसांच्या कुटुंबियाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. त्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी घेऊन गेलो, वस्तुस्थिती दाखवली, परंतु अध्यक्ष महोदय अजून त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी कारवाई करण्याचं सोडून द्या, आता तर त्या कुटुंबियांना नोटीस देण्यात आलेली आहे की घरं खाली करा. अध्यक्ष महोदय, या परिस्थितीमध्ये मुलं शिक्षण घेत असताना, 10वीच्या 12वीच्या परीक्षा तोंडावर आल्या असताना जर आपण त्या कुटुंबियांना त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर आपण पाठवणार आहात तर त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था काय? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या पोलीस वसाहतीला माझ्या आपल्या माध्यमातून गृहमंत्र्यांना विनंती आहे की आपण प्रत्यक्ष त्याची पाहणी करावी आणि त्या वसाहतीमधील पोलिसांच्या व्यथा भावना ऐकून घेऊन आपण त्यांना न्याय द्यावा, अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात दुसरा प्रश्न असा आहे की घाटकोपर, कुर्ला, चांदिवली हा मोठा झोपडपट्टी विभाग आहे आणि या झोपडपट्टी विभागामध्ये डोंगराळ भाग आहे. या घाटकोपर आणि साकीनाका पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी अध्यक्ष महोदय 1.5 किलोमीटर रात्री अपरात्री जावं लागतं. आणि म्हणून माझी मागणी आहे की घाटकोपर आणि साकीनाका पोलीस स्टेशन मधला काही भाग एकत्र करून असलपा पोलीस स्टेशन नवीन त्या ठिकाणी लोकांच्या हितासाठी, लोकांच्या संरक्षणासाठी नवीन पोलीस स्टेशन द्यावं. त्या विभागातील पोलीस खात्याने सुद्धा मागणी केलेली आहे की आम्हाला डोंगराळ भागामध्ये फिरत असताना
अतिशय अडचणी आहेत आणि म्हणून या ठिकाणी लोकांना न्याय देऊ शकत नाहीये आणि लोकांना न्याय देण्यासाठी अस्सल्प हे नवीन पोलीस स्टेशन त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलेलं आहे. ते लवकरात लवकर देऊन त्या ठिकाणी पीडब्ल्यू डिपार्टमेंटची जागा पण उपलब्ध करून दिलेली आहे. तशा पद्धतीची सर्व पाहणी झालेली आहे. परंतु अध्यक्ष महोदय अजून त्या ठिकाणी या अस्सल्प विलेज पोलीस स्टेशन बद्दल कुठलाही विचार करण्यात आलेला नाही. अध्यक्ष महोदय माझी एवढीच आपल्याला विनंती आहे या मागणीच्या अंतर्गत की साकीनाका पोलीस स्टेशन अतिशय धोकादायक परिस्थितीमध्ये आहे. त्यामध्ये पावसाळ्यामध्ये 4 फूट पाणी भरतं. खालचा भाग कधीही आपल्याला वापरता येत नाही त्या इमारतीचा. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी साकीनाका पोलीस स्टेशनचे अधिकारी साकीनाका विभागातील लोकांचं संरक्षण करत आहे. माझी अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी साकीनाका पोलीस स्टेशन त्याच ठिकाणी असणारी जागा याची पाहणी झालेली आहे. आराखडा तयार झालेला आहे. पण आराखडा कुठल्या खात्यामध्ये पडून आहे त्याची चौकशी व्हावी आणि लवकरात लवकर साकीनाका पोलीस स्टेशनची जी इमारत साकीनाका विभागातील लोकांच्या संरक्षणासाठी आणि त्या ठिकाणी काम करत असलेल्या अधिकाऱ्यांच्या जीविताला धोका होऊ नये म्हणून तातडीने त्या ठिकाणी इमारत बांधण्यात यावी अशी या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय नगर विभागाच्या माध्यमातून आपल्या समोर गेले 2 प्रश्न गेले 2 ते 3 अधिवेशनामध्ये आपल्या समोर मांडलेले आहे. अध्यक्ष महोदय आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा एक रस्ता आहे. हा रस्ता आहे कुर्ला अंधेरी रस्ता. या रस्त्याचं रुंदीकरण व्हावं असं गेले 30 वर्ष त्या विभागातील जनता मागणी करत आहे. काही राजकीय हेतूने तो 20 वर्षात झालेला नाहीये. माझ्यापूर्वी जे काही लोक होते त्या ठिकाणी त्यांनी जाणून बुजून आपल्या स्वार्थासाठी तो रस्ता रुंदीकरण करून दिला नाही. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की हा आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा रस्ता आहे. MIDC मध्ये छोट्या मोठ्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या छोट्या कामगारांसाठी आहे. गोरगरिबांसाठी जाण्याचा रस्ता आहे. त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या अनेक शाळा त्या ठिकाणी आहेत. त्या शाळेला जोडणारा हा कुर्ला अंधेरी रस्ता आहे. अध्यक्ष महोदय हा रस्ता तातडीने त्या ठिकाणी रुंदीकरण व्हावा आणि या रस्त्यामध्ये बाधित असणारे विमान प्राधिकरणाच्या जागेवर असणारी लोक गरीब झोपडपट्टीतील लोक यांना त्यांच्या हक्काचं घर त्या प्रीमियर कॉलनीमध्ये 10 वर्षापूर्वी जी बांधलेली इमारत आहे या इमारतीमध्ये त्यांचं स्थलांतर करावं अशी अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. शासनाला विनंती करतोय. अध्यक्ष महोदय 10 वर्ष बांधलेली हक्काची घरं आहेत. काही राजकीय दबावामुळं काही दलालांमुळं त्या ठिकाणी ती घरं हक्काची त्या लोकांना मिळालेली नाहीयेत. ते अध्यक्ष महोदय आमच्या गोरगरीब मिठी नदीच्या प्रांताचे असतील कुर्ला अंधेरी रस्त्यावरती लोक असतील त्यांना ती हक्काची घरं मिळावेत ही या ठिकाणी मागणी करतोय अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय या चांदिवली विभागातील नहार शाळा असेल, हिरानंदानी या ठिकाणी एक शाळा आहे, HMCT शाळा आहे. या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका किंवा महाराष्ट्र शासनाचा एकही रस्ता नाहीये. खाजगी रस्त्यावरून जावं लागतं आणि त्या ठिकाणी खाजगी रस्ते त्या ठिकाणची लोक बंद करतात. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जो रस्ता काही विकासकांनी थांबवलेला आहे तो ताब्यात घेऊन लवकरात लवकर विकास करण्यात यावा अशी या ठिकाणी माझी विनंती आहे. या ठिकाणी बोलण्याची संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंगलदास जी लोढ़ा. नमस्कार, धन्यवाद अध्यक्ष महोदय. मैं पुरवनी मांगों पर बोलने के लिए खड़ा हुआ हूं. माननीय अध्यक्ष महोदय, होम डिपार्टमेंट की प्रश्न 4 के ऊपर पुरवनी मांगे जो दी गई है, होम डिपार्टमेंट मुंबई के अंदर महाराष्ट्र के अंदर क्या कर रहा है और उसका क्या अर्थ निकलने वाला है, इसके बारे में सारे महाराष्ट्र में और मुंबई में विशेष तौर पर चिंता है. माननीय अध्यक्ष महोदय, बहुत साल पहले एक घटना आसाम के अंदर हुई थी जब आसाम के कुछ जिलों के अंदर हिंदुओं को वहां से खदेड़ा गया और धीमे धीमे वहां ऐसा हो गया
कि जो हिंदू बहुल क्षेत्र थे वो बांग्लादेश से, म्यांमार से आए हुए मुस्लिम बहुल क्षेत्र बन गए और हिंदू वहां माइनॉरिटी में आ गए। थोड़े सालों के बाद में वही घटना उत्तर प्रदेश के कैराना में हुई। माननीय अध्यक्ष महोदय, कश्मीर के अंदर पंडितों के साथ क्या हुआ? आश्चर्य होता है माननीय अध्यक्ष महोदय के शिवाजी महाराज के इस महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर, आज मुंबई शहर के मालवनी जैसे इलाके के अंदर वही हो रहा है। माननीय अध्यक्ष महोदय, अभी 4 महीने पहले जब सारे भारत के अंदर, भारत के आराध्य भगवान राम के मंदिर के लिए सारे भारत के हिंदू साथ में जुड़कर आगे आ रहे थे, उस समय भगवान राम के मंदिर के निर्माण के पोस्टर फाड़े गए और पोस्टर किसी और ने नहीं फाड़े, वहां के पुलिस वालों ने जाकर फाड़े। और वहां कर जब हिंदुओं ने जाकर पुलिस में कंप्लेंट की तो उनके खिलाफ में एफआईआर कराई गई। एक मंत्री के खिलाफ में पूरा महाराष्ट्र में आग लग जाए तो एफआईआर नहीं होती है, पर भगवान राम के पोस्टर फाड़ रहे हैं, इसके खिलाफ में कोई शिकायत करने को जाए तो उनको 6 घंटा पुलिस पे बिठा के रखा गया और उनके खिलाफ में एफआईआर की गई। माननीय अध्यक्ष महोदय, मैं मालवनी का उदाहरण इसके लिए आपके सामने रखना चाहता हूं, सदन के सामने रखना चाहता हूं, महाराष्ट्र के सामने रखना चाहता हूं कि समय रहते यदि हमने ध्यान नहीं दिया माननीय अध्यक्ष महोदय, तो कश्मीर के अंदर भी पूरा कश्मीर कभी हिंदू था, धीमे धीमे वहां पर कश्मीर के अंदर हिंदू इतने से रह गए उनको अपनी प्रॉपर्टी छोड़कर भागना पड़ा। अभी माननीय अमित भाई ने, माननीय मोदी जी ने वापस 370 के अंदर से उनको वापस अपने घरों में बसाया है। मैं माननीय मोदी जी का और सम्माननीय अमित भाई शाह का इस पे अभिनंदन करना चाहता हूं। पर माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र में क्या हो रहा है? महाराष्ट्र में अध्यक्ष महोदय, मैं ये वोटर लिस्ट के ऊपर से आपको बता रहा हूं, आप 5-5 साल की वोटर लिस्ट का चेंज करके देखिए। पिछले 5 सालों के अंदर मलाड विधानसभा के अंदर हिंदू वोट साधारणतया जितने सब जगह बढ़ते हैं उतने 5 या 7% बढ़ने चाहिए। कितने बड़े माननीय अध्यक्ष महोदय? 15,000 हिंदू वोट कम हो गए, 12,000 मुस्लिम वोट बढ़ गए। और ये माननीय अध्यक्ष महोदय अपना आप नहीं हुआ है, इसके पीछे बहुत बड़ा षड्यंत्र है। उसके पीछे रोहिंग्या को लाके बसाया जाता है, वहां पर बांग्लादेशियों को लाके बसाया जाता है, ड्रग का बिजनेस उनको दिया जाता है, सरकारी जमीनों पर उनका कब्जा करवाया जाता है। माननीय अध्यक्ष महोदय, मुझे अपनी बात पूरी करने दीजिए। माननीय अध्यक्ष महोदय, एक मिनिट। सभागृहामध्ये आणि रेकॉर्डमध्ये चुकीचा जाता कामा नये म्हणून उत्तरात नाही, फक्त काय असं आहे, त्याच्यात काय पॉलिटिक्स वगैरे नाही, ह्यांचं जे म्हणणं आहे ते कुठेतरी चुकत आहे आजही। कारण ते मलाड मतदारसंघ माझा आहे, मी तिकडे प्रतिनिधित्व करतोय। 3 लाख मतदारचा जो संघ असणार त्याच्यात आजही 2,30,000 पेक्षा जास्त हिंदू मत आहेत। म्हणजे कुठेतरी सभागृहाची दिशाभूल करणं आणि आपण अभ्यास केल्याशिवाय काही बोलणं हे योग्य नाही। आणि आणि हे लोधाजी 5 साल जो थी आप ही की सरकार थी, 5 साल के अंदर गृह मंत्री मैं नहीं था ना, यही देवेंद्र जी बैठे वही गृह मंत्री थे आप। नहीं, इस तरीके से सभागृह में और आने वाले चुनाव को ध्यान में रख के इस तरीके की बातें करके मुंबई शहर में वातावरण खड़ा करना ये ठीक नहीं है। ओके। लोढ़ा जी, माननीय अध्यक्ष महोदय, वहां पर एक छेड़ा नगर है, मैं आपको उदाहरण के साथ में प्रस्तुत करना चाहता हूं। छेड़ा नगर में माननीय अध्यक्ष महोदय, छेड़ा नगर में एक मिनिट में एक मिनिट अध्यक्ष महोदय, पोलीस एक मिनिट पोलिसांवरती आरोप करण्यात आलेला आहे। हे पोलिसांवरती आरोप करत आहे की पोस्टर पोलिसांनी फाडलेला आहे, पोस्टर पोलिसांनी फाडलेला असा यांचा आरोप तिकडे मालवणी पोलीस स्टेशन मध्ये हे केलेला आहे। हे चुकीचं आहे। ज्या पोलिसांचा सन्मान फक्त मुंबईत नाही तर अख्ख्या देशात नाही तर वर्ल्ड मध्ये स्कॉटलंडच्या नंतर येतो, त्या पोलिसांवरती असं बोलणं हे योग्य नाही। ठीक है लोढ़ा जी। महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, छेड़ा नगर करके वहां एक वसाहत है। 5 साल पहले वहां पर 108 परिवार रहते थे, आज भी 108 परिवार रहते हैं। खाली फर्क इतना पड़ा है कि पहले 108 परिवार हिंदू थे,
अब उसमें 60 परिवार हिंदू बचे, 101 परिवार को वहां से छोड़ के जाना पड़ा। क्यों छोड़ के जाना पड़ा? उनकी ओपन स्पेस के ऊपर वहां पर जबरदस्ती इलीगल तरीके से एक मस्जिद बनाई गई और मस्जिद के अंदर दिन रात वहां पर आवाज की जाती है। और जो शिकायत करने को जाता है, माननीय अध्यक्ष महोदय, एक आप इतनी सब कमेटियां बनाते हैं ना, पेड़ लगाने पे कमेटी भी बनाते हैं, हर चीज पे आप कमेटी बनाते हैं, तो एक आप आमदारों की कमेटी इस बात के लिए भी बनाइए कि मालवनी पुलिस स्टेशन में कितनी कंप्लेंट्स जमा है और कौन सी कंप्लेंट्स के ऊपर अभी तक कार्रवाई हुई है। माननीय अध्यक्ष महोदय, छेड़ा नगर को हिंदू विहीन कर दिया गया। माननीय अध्यक्ष महोदय, इसके आगे बाजू के अंदर एक गली के अंदर दलित परिवार रहते थे, 58 दलित परिवार एक चाल में रहते थे। अब वहां पर क्या हुआ माननीय अध्यक्ष महोदय? वहां पर 58 दलित परिवार के अंदर केवल 6 दलित परिवार बचे हैं। 52 दलित परिवारों को निकल दिया गया। 6 क्यों बचे हैं? उनके अंदर हिम्मत है, वो कह रहे हैं मर जाएंगे पर यहां से जाएंगे नहीं। और उनके साथ माननीय अध्यक्ष महोदय क्या किया जाता है? वो बाथरूम वहां पर कॉमन बाथरूम में यदि कोई वहां पर लेडीज बाथरूम के समय, यदि नमाज के समय बाथरूम के अंदर हो तो बाहर से लॉक कर दिया जाता है कि हमारे नमाज में डिस्टर्ब नहीं हो, तुम बाहर नहीं आ सकते। माननीय अध्यक्ष महोदय, ये सारी बातें मैं नहीं कह रहा हूं, ये मालवनी पुलिस स्टेशन के रिकॉर्ड के अंदर है। और माननीय अध्यक्ष महोदय, इस तरह की घटनाएं यदि महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर होती रहे तो हिंदू तो हम सभी हैं। जो यहां पर मैं ऐसा मान के चलता हूं कि जिनके पूर्वज दबाव को सहन नहीं कर पाए, कमजोर हो गए, कन्वर्ट हो गए, उनको भी हम तो हिंदू मानते हैं। पर असली हिंदू कौन है, नकली हिंदू कौन है, इसका फैसला होना चाहिए। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र के अंदर, मुंबई के अंदर हिंदू आने वाले समय के अंदर माइनॉरिटी में आ जाएगा। इसकी शुरुआत मालवनी पैटर्न से हुई है। इस मालवनी पैटर्न को रोकना चाहिए। और माननीय अध्यक्ष महोदय, मैं गृह मंत्री जी से निवेदन करूंगा, माननीय मुख्यमंत्री जी से निवेदन करूंगा कि आप इसके बारे में कोई विशेष, आप मालवनी की पूरी रिपोर्ट मंगवा लीजिए। ये तो मैं आपको सारी रिपोर्ट सबमिट करने वाला हूं। माननीय अध्यक्ष महोदय, ये डर, ये परेशानियां, आज महाराष्ट्र में हिंदू क्यों परेशान है, क्यों हिंदू डर रहा है? जब माननीय अध्यक्ष महोदय, पालघर में हिंदू साधुओं का कत्ल किया जाता है और कोई मंत्री उठकर कहता है कि साधु तो नालायक होते हैं, इनके पास में नहीं जाओ, और उसके ऊपर मैंने जाके माननीय अध्यक्ष महोदय मलबारी पुलिस स्टेशन में कंप्लेंट कराई, आज तक उसके ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई है। ये साधु जैसी संस्था के ऊपर यदि आघात किया जाएगा, है किसी की हिम्मत जो महाराष्ट्र के अंदर मौलवियों के बारे में ऐसा बोले, किसी फादर के बारे में ऐसा बोले? केवल हिंदुओं को टारगेट किया जाता है। और जो हमारी सरकार यदि वो हिंदुओं के समर्थन से आई है, वो शिवाजी महाराज को अपना मानती है, आराध्य मानती है, तो सरकार को इसका निर्णय करना पड़ेगा कि आने वाले समय के अंदर हिंदुओं को सुरक्षा का कवच कैसे पहुंचाया जाए। माननीय अध्यक्ष महोदय, मैं थोड़ी मेरी विधानसभा के भी कुछ विषय रखना चाहता हूं। मुझे मालूम नहीं मेरी बात कहां तक पहुंचेगी, संसदीय मंत्री यहां पर हैं, वो यदि मुख्यमंत्री तक बात पहुंचा सके हैं। मुझे लगता है आपका भी ये प्रिय विषय है, अभी चाहे कुछ भी हो गया हो पर आपका मन अभी भी हिंदू है, ऐसा हमको लगता है। तो आप इसके बारे में मालवनी को पूरे मुंबई में फैलने नहीं देंगे, तो मानखुर्द में फैल जाएगा, चैम्बूर में फैल जाएगा, मुमरा में फैल जाएगा। माननीय अध्यक्ष महोदय, इसमें कुछ भी गलत नहीं है, ये सब मालवनी पुलिस स्टेशन के रिकॉर्ड के अंदर है। माननीय अध्यक्ष महोदय, एक माननीय अध्यक्ष महोदय, इसके बारे में एक कमेटी बैठी थी। एक मिनिट हाँ. कुठल्याही मतदारसंघाचं नाव या पद्धतीने करणं, पॅटर्न करणं हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही। बरोबर. तिकडे जर चुका होत असतील, तिकडे जर चुका होत असतील तर कारवाई करा, चुका होत असतील तर कारवाई करा, पण अख्खा पॅटर्न करणं हे शोभा देत नाही त्यांना, बरोबर, हे शोभा देत नाही। बोला लोड़ा। माननीय अध्यक्ष महोदय, ये आवाज यहां रुकेगी नहीं, ये बात यहां झुकेगी नहीं, ये बात आगे जाएगी। और जिस तरह से कश्मीर में वापस हिंदुओं को बसाया गया, मालवनी मलाड के अंदर भी पॉलिटिकल पैटर्न को वापस चेंज किया जाएगा। महाराष्ट्र हिंदुओं का है, हिंदुस्तान हिंदुओं का है, और यहां पर हिंदू हिंदुस्तान कभी दो मार। आप माननीय अध्यक्ष महोदय, जागीर तो क्या बोला अध्यक्ष महोदय, जे लोधाजी म्हणत आहे, मी आपल्याला रेकॉर्ड वरती सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा मायनॉरिटीचा अध्यक्ष हा बांगलादेशी आहे। ओके चल.
लोढ़ा उस पे भी जरा बोलो। लोधा जी, आपने जिसको माइनॉरिटी का अध्यक्ष बनाया वो बांग्लादेशी है। आप अपने मतदार, अपने मत लेने के लिए आप कुछ भी बोलेंगे। लोढ़ा जी बोलिए। माननीय अध्यक्ष महोदय, बांग्लादेशी मालवनी मलाड में कितने हैं वो इनको जानकारी होगी, मुझे तो जानकारी नहीं है। पर एक मिनट ठहरिए, बात पूरी करने दीजिए। पर जो इन्होंने शब्द कहे हैं कि मुंबई भाजपा का अल्पसंख्यक आयोग का अध्यक्ष बांग्लादेशी है, यदि ये बात सच निकलती है तो मैं रिजाइन कर दूंगा, नहीं तो इनका रिजिग्नेशन लेके जमा करके रख दीजिए। माननीय अध्यक्ष महोदय, मैं आगे बढ़ता हूं। ऐसा है, बाकीच्यांनी खाली बसून घ्या विनंती। लोढ़ाजी बोलतात आपले। हाँ बोला लोढ़ाजी, बोला बोला आप। अध्यक्ष महोदय, मैं बोलना नहीं चाहता हूं। माननीय, मैं देवेंद्र जी को अपना नेता भी नहीं मानता हूं, अपना गुरु भी मानता हूं। उन्होंने मेरे को कहा मत बोलो, फिर भी ये व्यक्तिगत आक्षेप मैं पिछले 27 साल से भुगत रहा हूं। और माननीय अध्यक्ष महोदय, आप ये जैन मराठी की बात करते हो ना, मेरे परिवार वाले बिल्डिंग कंस्ट्रक्शन का बिजनेस करते हैं और 1-2 नहीं 80% वहां पर मराठी लोग वहां पर रहते हैं। और मेरी कंपनी के अंदर 3000 लोग काम करते हैं मेरे परिवार में, उसमें 80% मराठी है। आपको क्या समझ है? माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदय, मी सदस्यांना विनंती करतो की अजून आपल्याकडे 40 लोक बोलणार आहेत। 40, मग 40 लोक बोलणार असेल तर प्रत्येकाला जर वेळ आपल्याला मला प्रोटेक्शन दिया अध्यक्ष महोदय, सगळ्यांना संधी देऊ ना आपण, सुरक्षा दिया अध्यक्ष सगळ्यांना महोदय। संधी देऊ, पण थोडं काल मर्यादा आपण सगळ्यांनी, विनंती आहे माझी। बोला बोला। आपल्याला नम्र विनंती आहे, खरं तर एखाद्या सदस्य भाषण देत असेल तर तुम्हाला तुमचं मत किंवा त्याच्यावरचं काही ठीक आहे, एखाद्या वेळी आपण एखाद्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे उचलतो, पण वारंवार सन्माननीय सदस्य, आणि ते एकदा दोनदा नव्हे, ते सुद्धा 6 टर्म निवडून आलेले सदस्य आहे, मतदारांनी विश्वास व्यक्त केला, विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेऊन काही मत मांडताय। आता त्या मताच्या संदर्भामध्ये एकदा दोनदा तुम्ही बोला, ठीक आहे, मंत्री महोदयांनी दुसऱ्या मंत्र्यांनी उत्तरात सांगावं ना की ही चूक आहे, मालवणीमध्ये सर्व हिंदू राहतात, तिथं जय श्रीरामचा रघुपती राघव राजाराम या भजन होतं, असं सांगावं, याला अडचण काय? लोढ़ा साहेब बोला। लोढ़ाजी। अध्यक्ष महोदय, अध्यक्ष, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अध्यक्ष महोदय, बोल लोढ़ा जी जरा ऐका। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन। अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्यावर चर्चा आहे, स्पेसिफिक विषयावर बोलले तर बरं होते, बरोबर, पण राजकीय भाषण सुरू झालेलं आहे इथे। अध्यक्ष महोदय, इथे सांगण्यात आलं की मालवणीमध्ये बांगलादेशी लोकांना कुठेतरी बसवण्याचं काम करण्यात येत आहे। मागच्या काळामध्ये मालवणीमध्ये भाजपच्या मायनॉरिटी मोर्चाच्या अध्यक्ष हा बांगलादेशी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करून पकडण्यात आला आहे। म्हणजे भारतीय जनता पक्षाची लोक बांगलादेशी लोकांना आणून बसवतंय काय? म्हणजे या मुंबईमध्ये लोढ़ाजी तुम्ही अध्यक्ष आहात, तुमच्या पक्षाच्या मालवणीचा मलाडचा मायनॉरिटी मोर्चाचे अध्यक्ष, या पदावर जो पदाधिकारी होता तो बांगलादेशी होता, त्याला अटक करण्यात आली, म्हणजे बांगलादेशाला बसवण्याचं काम तुमचा पक्ष करते, हे मान्य करा ना तुम्ही। ठीक आहे लोढ़ाजी। मैं आगे अध्यक्ष महोदय, लोढ़ा मेरी बोला बोला लोढ़ाजी बोला। मेरी विधानसभा के 2-3 प्रश्न मैं जरूर इस पुरवणी मांगों के माध्यम से रखना चाहता हूं। एक हैंगिंग गार्डन से कैंप्स कॉर्नर आने वाली रोड पिछली बरसात के समय टूट गई थी, उस बात को आज 8-9 महीने हो गए हैं। मैं माननीय मुख्यमंत्री जी से, नगर विकास मंत्री से निवेदन करना चाहता हूं कि वो मुंबई की मेन आर्टरी है, उस रोड को, अभी बरसात वापस 4 महीने 3 महीने में आ जाएगी, उस रोड को प्रायोरिटी बेस के ऊपर, अभी जो हालत है उसमें ये पूरी बरसात निकल जाएगी तब भी वो रोड बनेगी नहीं। सरकार उसके बारे में ध्यान दे, वो रोड बना के ले। अब पूरा मुंबई उसके बारे में माननीय अध्यक्ष महोदय रुक जाती है। और बाकी मैं एक कुछ छोटे छोटे 2-3 विषय और आपके सामने रखना चाहता हूं।
एनए टैक्स के बारे में जो नोटिस दिए गए हैं, मेरे कई साथी मुंबई के आमदारों ने इस विषय पर उठाया है। पिछले 10 सालों के एनए टैक्स के नोटिसेज यहां पर सर्व किए गए हैं और 10 लाख से लेकर 50 लाख के बीच में सोसाइटियों के पास में, सबर्बन की सोसाइटियों के पास में विशेष तौर पे कोई फंड होता नहीं है और उनके ऊपर 12% पेनल्टी लगाकर, टैक्स लगाकर उनके साथ में टैक्स वसूली की जा रहा है, उसको तुरंत स्थगिति दी जाए। और मेरा अंतिम विषय माननीय अध्यक्ष महोदय, हमने एक बात सुनी थी कि 500 स्क्वायर फीट से छोटे घरों के अंदर हाउस टैक्स महानगर पालिका ने माफ किया है। वो महानगर पालिका का हाउस टैक्स का माफ सरकार की घोषणा के बाद भी कुछ नोटिस भेजे गए हैं, तो उसमें सच क्या है ये उत्तर के अंदर सरकार बताए। बहुत बहुत धन्यवाद। जय श्री राम। श्रीयुत बाबासाहेब पाटील, श्रीयुत डॉक्टर किरण लामटे, अध्यक्ष महोदय, 2020-21च्या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना माझ्या मतदारसंघातील काही प्रश्नांना मी सभागृहापुढे मांडत आहे, अध्यक्षांसमोर मांडत आहे। गृह विभागाच्या बाबतीत बोलायचं तर माझा अकोले तालुका अत्यंत दुर्गम तालुका आहे। पोलिसांची संख्या कमी आहे आणि अकोल्यात तसे 2च पोलीस स्टेशन आहेत। तर मी विनंती करतो ह्या निमित्तानं की माझ्या अकोले तालुक्यामध्ये शमशेरपूर आणि कोतुळ या ठिकाणी ही मोठी गावात मोठा विभाग आहे, तिथं पोलीस ठाणं दुरुस्त व्हावं। त्याचबरोबर महसूल विभागात बऱ्याच दिवसापासून माझं तहसीलचं कार्यालय त्याचं बांधकाम रखडलेलं आहे, ते या पुढील काळामध्ये तहसीलच्या बांधकामाला गती द्यावी, जेणेकरून ते नवीन कार्यालय लवकर परत सुरू होईल। सार्वजनिक बांधकामाच्या बाबतीत बोलायचं, पृष्ठ क्रमांक 25 बाब क्रमांक 26 नुसार माझा घाटघर ते चोंडे हा 2 जिल्ह्याला जोडणारा रस्ता आहे। आदिवासी बांधवांच्या आणि संपूर्ण अकोले नगर जिल्ह्याच्या दृष्टीने, त्याचबरोबर शहापूरच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। तर ह्या जीवनमान आदिवासी बांधवांचं, त्याचबरोबर दळणवळणाची साधनं वाढण्यासाठी हा शहापूर घाटाचा रस्ता त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात यावा। त्याचबरोबर तोलारखिंडचाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे की बऱ्याच वर्षापासून ह्या प्रश्नावरती राजकारण होतंय, परंतु ह्या अकोले तालुक्याला आतापर्यंत न्याय भेटला नाही। तर ह्या नजदीकच्या काळामध्ये तोही प्रश्न मार्गी लागावा। सार्वजनिक बांधकामाकडनं जर रस्त्यांच्या ज्या दुरावस्था झाल्या त्याच्यासाठी जर निधी मिळाला तर जो आदिवासी दुर्गम भाग आहे त्या भागातील रस्त्यांची अवस्था सुधारेल आणि पर्यटनाची अवस्था सुधारेल असं मला वाटतं। जलसंपदा विभाग बाब क्रमांक 30, अकोले तालुक्यामध्ये डोंगरदळ्याचा तालुका आहे, पर्जन्यमानही खूप चांगलं होत आहे, परंतु जे काही पाणी आहे ते खाली वाहून जात आहे। बरेचसे जी जुने बंधारे आहेत, पाझर तलाव आहेत, यांची दुरावस्था झाली आहे। नवीन बंधाऱ्यांना शासन परवानगी देते, पण जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्ती झाल्या पाहिजे, जलस्रोत बळकटीकरण झालं पाहिजे। ह्या निमित्तानं माझी ती मागणी, जिथं वॉटर अकाउंट शिल्लक आहे, मग तिथं माझ्या माकडोन सारखा बंधारा असेल किंवा खिळपटचा बंधारा असेल तर ह्याही बंधाऱ्यांना मान्यता भेटली पाहिजे। त्याचबरोबर उद्योग ऊर्जा विभागाकडनं आजची
परिस्थिती बेरोजगारीची आहे आणि म्हणून लवकरात लवकर माझ्या अकोले तालुक्यामध्ये MIDCच्या प्रश्नाबाबत मी जवळजवळ 1 वर्षापासून पाठपुरावा करतोय, तर लवकरात लवकर तो प्रश्न मार्गी लागावा, जेणेकरून माझ्या पूर्व पट्ट्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्याचबरोबर आता कोविडचा संक्रमण काल चालू आहे. 1 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण देश, पूर्ण जग वेठीस धरलेलं आहे कोरोनानं. परंतु माझ्या अकोले तालुक्यात अजूनही आरोग्य सुविधांची वानवा आहे. तिथं उपजिल्हा रुग्णालय अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्यामध्ये लवकरात लवकर व्हावं, त्यासाठी बऱ्याच दिवसापासूनच आम्ही पाठपुरावा करतोय. 100 खाटांचं जर उपजिल्हा रुग्णालय झालं तर तिथल्या आदिवासी बांधवांना, त्याचबरोबर सर्व तालुक्याला आरोग्याच्या सोयी सुविधा पेलण्यासाठी एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. तर मी अध्यक्ष महोदय शासनाच्या निदर्शनास आणून देतो, सरकारच्या निदर्शनास आणून देतो की ही आरोग्य सुविधा जर महाराष्ट्रभर तुम्ही बळकटीकरण करताय तर इथं माझ्या अकोले तालुक्यातही उपजिल्हा रुग्णालय करावं. त्याचबरोबर आदिवासी विभागामध्ये आता या वर्षभराच्या काळामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांची खूप मोठी हेळसांड झाली. शाळा बंद आहेत, कॉलेज बंद आहेत, बाकीच्या ठिकाणी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली, परंतु हा दुर्गम तालुका आहे, तिथं नेटवर्कच नाही, तर तुम्ही ऑनलाईन शिक्षण कसं देणार? मग ह्याही दृष्ट्यातनं या तालुक्यामध्ये नेटवर्कची सुविधा तर द्या, पण त्याबरोबर तिथं शाळा कॉलेजेस जेव्हा सुरू होतील, आजही महाराष्ट्रभर मेडिकल कॉलेज, सगळे कॉलेजेस सुरू आहेत, परंतु आदिवासी वसतिगृह सुरू नाही आहेत. त्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं जड आहे. तर ह्या दृष्टीनं पहिल्यांदा जर मेडिकल कॉलेज किंवा बाकीचे शैक्षणिक कॉलेज चालू असतील तर आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतिगृह पण चालू झाले पाहिजे, ही पण माझी तातडीची मागणी आहे. त्याचबरोबर या सर्वच डिपार्टमेंटमध्ये, मग महसूल विभाग असेल, बाकीचे विभाग असतील, इथं कर्मचाऱ्यांची वानवा आहे. तर मी सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर ह्या भरती प्रक्रिया पूर्ण कराव्यात, जेणेकरून जर शिक्षकच नसतील तर आश्रमशाळा किंवा कॉलेजेस कसे चालतील. ह्या सगळ्या बाबींकडे मी या निमित्तानं या पुरवणी मागण्यांवरती चर्चा करत असताना आपल्या सर्वांचं लक्ष वेधतोय, सभागृहाचं लक्ष वेधतोय आणि अध्यक्षांचं लक्ष वेधतोय. कृपा करून या सर्व मागण्यांचा विचार करावा असा मी विनंती करतो. मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल अध्यक्ष महोदयांचं मनापासून आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. डॉक्टर नमिता मुंदडा. अध्यक्ष महोदय,